पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या टप्प्यात काय केलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अनेकदा तुम्हाला त्या माहीत असतात, परंतु तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि तुमचाच तोटा होतोय. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मैदानी चाचणी. कारण मैदानी चाचणी पास केल्याशिवाय तुम्ही लेखी परीक्षेला बसत नाहीत. याचा अर्थ 2-3 टाइम मैदानी चाचणी करायची नाही, मैदानी चाचणी एकदाच करायची. नाही तर इंजुरी झालं, शिनपेन झालं तर या वर्षी तुम्हाला कोणताही चान्स मिळणार नाही. म्हणून मैदानी चाचणी करायची, व्यवस्थित करायची, एकदाच करायची. तास 2 तास ह्याच्यापेक्षा जास्त नाही. उगाच वेळ वायाला घालू नका. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जे वाचले, ज्या पुस्तकातून वाचले त्याची रिव्हिजन करा. त्यानंतर पेपर सोल्युशन खूप महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने पेपर येतो ते तुम्हाला कळलं पाहिजे. कशा पद्धतीने पेपर येतोय तो पेपर OMR शीट वरच सोडवा, एक दोन लिहित बसू नका. आणि ते पेपर सोडवल्यानंतर तुम्ही स्वतःचं अनालिसिस करा. जे प्रश्न तुमचे चुकतायत ते व्यवस्थित विश्लेषण करा, पुन्हा पुन्हा वाचा. आणि पेपर सोडवताना 1 ते 100 असं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण असलेले आधी PYQ सोडवा. म्हणजे मागच्या 2-4 वर्षात आलेले पेपर सोडवा, ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे. अनेक विद्यार्थी फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करतात आणि तिथं चुकतात. आणि पुढची गोष्ट आहे की चालू घडामोडीकडे सुद्धा लक्ष द्या. आपण तुम्हाला दररोज मोफत चालू घडामोडी देत आहोत, त्याचा फायदा घ्या. प्रश्नसंचासाठी तुम्हाला पांढरा घोडा प्रश्नसंच आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे की इतरांसोबत तुलना करत बसू नका. माझं ग्राउंड कधी येईल, त्याचं काय होईल, या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आणि डोकं शांत ठेवा. स्कोअर कमी आला, जास्त आला, मैदानीला कमी आले, शरीरापेक्षा अजून काहीतरी झाले तरी सुद्धा डोकं शांत ठेवायचं आहे. शेवटपर्यंत तुमची लेखी परीक्षा संपून तुम्ही बाहेर येईपर्यंत डोकं शांत ठेवायचं आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कारण तुमच्या डोक्यात जर वेगळं काहीतरी गणित आलं तर तुमची मैदानी पण कमी येणार आणि तुमची लेखी तर 100% कमी येणार. त्यामुळे ह्या गोष्टी नक्की पाळा.